नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता नवीन एक अपडेट आलेली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते, आता त्यांच्यासाठी शासनाने अडचण निर्माण केलेली आहे। तर मित्रांनो, शासनाने एक अशी नवीन नोटीस जारी केलेली आहे। त्यामध्ये आता भरपूर शेतकरी जे काही पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते, त्यामध्ये भरपूर शेतकरी यांचे फॉर्म आता रिजेक्ट करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आता भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। जे की पीएम किसान योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना आता ते लाभ मिळायचा, परंतु या समोर आता या नोटीसमुळे जे काही शासनाने नोटीस आता जारी केलेली आहे, या नोटीसमध्ये अशी काही त्याने त्रुट्या काढलेल्या आहेत। या त्रुटीमध्ये जे शेतकरी बसतील, आता तेवढ्या शेतकऱ्यांना याचे पैसे हे मिळणं बंद होणार आहेत। तर मित्रांनो, नेमकी शासनाने कोणती नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कोण्या शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे आणि कोण्या शेतकऱ्याला लाभ आता मिळणार नाही, यापुढे 20वा हप्ता पूर्ण शेतकऱ्याला मिळाला असेल, परंतु याच्या समोर जे आता नवीन एक शासनाने नोटीस जारी केलेली आहे, तर आता यापुढे आता भरपूर शेतकरी याच्यातून वगळण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, या नोटीसमध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे, शासनाने कोण्या शेतकऱ्याला अपात्र करायला सांगितलेलं आहे आणि कोण्या शेतकऱ्याला पात्र ठेवायला सांगितलेलं आहे, याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी पीएम किसान जे काही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन आपल्याला पूर्णपणे ते नोटीस हे पाहायची आहे। त्या नोटीसमध्ये नेमकं काय दिलं ते। चला तर मग मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ। शेतकरी मित्रांनो, आपल्याला मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर सर्च या ठिकाणी आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईटला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे काही अशा वेबसाईट ओपन झालेल्या दिसतील। तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही पीएम किसान सन्मान निधी अशी या ठिकाणी वेबसाईट दिसत आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही शेतकऱ्याची साईट आहे, म्हणजे पीएम किसान योजनेची साईट आहे, आपल्यासमोर हे ओपन झालेली दिसेल। तर मित्रांनो, पाहू शकता ही नोटीस आहे। या ठिकाणी नोटीस शासनानं प्रसिद्ध केलेली आहे। या नोटीसमध्ये अशी भरपूर माहिती दिलेली आहे की शेतकरी आता अपात्र होणार आहेत। याच्यातले भरपूर शेतकरी अपात्र होणार आहेत आणि भरपूर शेतकऱ्याला आता पैसे मिळणे सुद्धा बंद होणार आहे। चला तर मग हे आपण मराठीमध्ये ट्रान्सफर करू। मराठीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे यामधली माहिती आपल्याला समजून जाईल, तुम्हाला पण समजून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून पीएम किसानचा 20वा हप्ता जारी केला। पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या ई-केवायसी अनिवार्य आहे। OTP आधारित ई-केवायसी किंवा पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे। बायोमॅट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा। तर प्रधानमंत्र्यांनी 2 ऑगस्ट रोजी जे काही 20वा हप्ता प्रत्येक शेतकऱ्यांना हा वितरित केलेला आहे वाराणसीमधून, आणि त्यानंतर एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी सुद्धा दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या सूचनेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला स्पष्टपणे वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही समजून घ्या। विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत, जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात। यामध्ये उदाहरणार्थ असे दिलेले आहे, म्हणजे जे काही पीएम किसान योजनेअंतर्गत जे काही हप्ता वितरित केला जातो, याच्यामध्ये जे काही अशी तफावत आढळलेल्या आहेत, अशी तफावतमध्ये जे काही पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण पाहूया। पहिला नंबरचं जे काय आहे, 1/2/2021 नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी, म्हणजे 1/2/2021 नंतर जमिनीची मालकी घेतलेली हे शेतकरी याच्यामध्ये हे आता वगळू शकतील। आणि ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ मिळत आहे, उदाहरणार्थ पती पत्नी किंवा दोघे बी किंवा एखादी पोड व्यक्ती किंवा दुसरा आपला मुलगा असेल, कोणी असेल, समजा एकापेक्षा इतर एका कुटुंबामध्ये जर लाभ घेत असतील, आता अशांना लाभ आता मिळणार नाही, फक्त एकालाच लाभ आता मिळणार आहे। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट, मोबाईल ॲपच्या युअर स्टेटस, KYC किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात। तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आता फार शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे या नोटीसमुळे। जे काही आता शेतकरी, भरपूर शेतकरी आता अपात्र होणार आहेत आणि आता त्यांना हप्तासुद्धा मिळणं
बंद होणार आहे. एका कुटुंबात एकालाच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा की एका कुटुंबात एकालाच हप्ता आता मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.